प्रणाम स्वामीजी. जप किती वेळ करावा? कोणत्या वेळेला जप अधिक प्रभावी? अर्थ न कळता जप केल्यास परिणाम होतो का? जप किती वेळ करावा याचा निर्णय ज्याने त्याने स्वतःच करायचा आहे. त्याला 2-3 कारण आहेत. एक त्याची स्वतःची व्यस्तता, त्याची स्वतःची शारीरिक क्षमता आणि तिसरी गोष्ट त्याला उपलब्ध असलेला वेळ. या सगळ्या गोष्टीचा निर्णय त्याने स्वतः करायचा आहे. जितका जास्तीत जास्त जप केला तितका अधिक लाभदायक. पण प्रकृती जपाचा हळूहळू शरीर प्रकृतीवर परिणाम व्हायला लागतो. त्यामुळे कोणाच्या प्रकृतीवर किती परिणाम होईल हा तो जप कशा करतो, किती करतो, केव्हा करतो यावर अवलंबून असेल. जपासाठी वेळ सगळ्यात उत्तम ब्रह्ममुहूर्त असते. ऋषीमुनींचा आग्रह होता साधनेसाठी ब्रह्ममुहूर्त अधिक महत्वाचा, म्हणजे पहाटे 3 ते 6. त्याला 2-3 कारणं होती. पहिलं कारण विज्ञानाच्या दृष्टीने त्यावेळी हवेची घनता अधिक असते. तुमच्याही लक्षात येईल, जर तुमचं घर रेल्वे स्टेशनाच्या जवळ असेल तर दिवसा रेल्वेच्या शिट्या किंवा आवाज ऐकू येत नाही. तो रात्री अधिक ऐकू येतो. त्यातल्या त्यात पहाटे अधिक जोराचा ऐकू येतो, कारण हवेची घनता वाढलेली असते. हवेची घनता जास्ती असेल तर स्वाभाविक हवेमध्ये प्राणवायूचं प्रमाण पण जास्ती असेल. आणि जपासाठी किंवा कुठल्या साधनेसाठी प्राणवायूची अधिक गरज असते. ब्रह्ममुहूर्ताचा दुसरा लाभ असा असतो की जे वासना विकाराने ग्रस्त आहेत, ज्यांना आम्ही नेहमी कठोर भाषेत शेणाचे किडे म्हणतो, ते त्यावेळी झोपलेले असतात. त्यावेळी ते लवकर उठलेले नसतात. त्यामुळे त्यांची जे विकार स्पंदन, वासना विकारची स्पंदन, काम विकार, द्वेष, कटुता, ईर्ष्या, हे सगळे जे विकार आहेत त्यावेळी त्या काळामध्ये ब्रह्ममुहूर्तामध्ये स्वाभाविक अतिशय कमी प्रमाणात असतात. सात्विक लोक उठलेले असतात, साधू संत जे भजन करणारे आहेत ते उठलेले असतात. तर वातावरणात एकतर जी पवित्रता असल्याने जप करताना मन स्वाभाविक शांत आणि एकाग्र होतं. म्हणून पहाटे उठून जप करणं अधिक चांगलं. परंतु ते शक्य नसेल तर याचा अर्थ असा नाही की जपच करू नये. जप करावा, तुमच्या सोयीप्रमाणे करावा, पण महत्वाची अट ही आहे की त्यावेळी पोट खाली असलं पाहिजे. नुकताच नाश्ता केला असेल, नुकताच भोजन केलं असेल तर कृपया त्यानंतर जप करू नका. कारण जप करताना तुमची प्राणवायूची गती आणि चैतन्य शक्तीची गती ऊर्ध्वगामी असते. आणि ती गती जर ऊर्ध्वगामी असेल तर त्याचा पाचन शक्तीवर परिणाम होऊन ते पोटासाठी नुकसानकारी ठरतं. पाचन शक्ती बिघडते, पोट बिघडतं, आरोग्य बिघडतं. म्हणून जप करताना वेळेपेक्षाही अधिक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही पोट खाली असताना जप करा. सकाळी उठलात, तुमचे शौचाधिक्रियाचे निवृत्त झालात, स्नान केलं तर उत्तम. स्नान केलं पाहिजे, गरजेचं नाही, पण पोट खाली असणं महत्त्वाचं आहे. म्हणून जपासाठी सगळ्यात पहिली महत्त्वाची अट आहे पोट खाली असणं. ऋषीमुनींनी अतिशय सूक्ष्म विचार केला. थोडं विषयांतर करून सांगतो की साधन भजनच्या संदर्भात त्यांनी असं म्हटलेलं आहे की 3 गोष्टी करू नयेत. कोणकोणत्या 3 गोष्टी? भोजनानंतर 3 गोष्टी टाळाव्यात. एक, साधन भजन, जप असो, ध्यान असो, ते टाळावं. दुसरं, स्नान टाळावं भोजनानंतर. आणि तिसरं, स्त्री पुरुष संबंध टाळावेत. हे तिन्ही अतिशय हानिकारक ठरतात. आणि अशा अनेक गोष्टी आम्ही पाहिल्या आहे की ते खरोखर नुकसानकारी ठरतं. कारण त्यावेळी प्राणवायूची गती बदलते, दिशा बदलते, ते नुकसानकारी होतं. म्हणून जपाच्या बाबतीत हाच नियम की भोजन करून जप करू नका. जपाचा अर्थ कळाला पाहिजे. ही एक भ्रामक धारणा सगळीकडे रूढ झालेली आहे. उदाहरणार्थ, कोणी तुम्हाला सांगितलं ओमचा उच्चार करा. तुम्हाला ओमचा खरोखर अर्थ माहीत आहे का? अर्थ समजू शकाल का? कारण नुसतं ओम म्हणजे काय समजून घ्यायचं असेल
तर आम्हाला रोज 1 तास महिनाभर बोलावं लागेल. मग तुम्ही हा अर्थ कसा समजून घ्या. अर्थ करणं हा बुद्धीचा विषय आहे आणि मंत्र शब्दाचा अर्थ होतो मन त्रायते इति मंत्र. हा मंत्राचा संबंध तुमचा अंतःकरणाशी आहे, मुख्यतः मनाशी आहे. त्याचा परिणाम चित्तावर अहंकार होतो. त्यामुळे बुद्धीने त्याचा अर्थ जाणून घेणं गरजेचं नाही. तुम्हाला बुद्धीची खाज मिटवायची असेल, मुद्दाम शब्द वापरते खाज, कारण खाज ही अशी परिस्थिती आहे की खाजवलं की बरं वाटतं, खाजवणं थांबलं की पुन्हा खाज सुटते, खाजवलं की बरं वाटतं, पुन्हा खाज सुटते. तसे बुद्धी ही असे प्रश्न उपस्थित करत राहणारच. एका प्रश्नाचे उत्तर शोधत दुसरा प्रश्न उपस्थित होईल. त्यामुळे तुम्ही तिथपर्यंत जा जिथून हे प्रश्न उपस्थित होणार नाहीत. त्यामुळे जपा करताना त्या शब्दांचा अर्थ कळायला पाहिजे, ही भ्रामक धारणा आहे. उदाहरणार्थ नवारण मंत्रामध्ये बीजाक्षर आहेत. काय समजून घेणार. किती लोकांची पात्रता आहे ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय बीजची, याचा प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेताना. आणि त्याही पुढे जाऊन डॉक्टर तुम्हाला औषध लिहून देतो, तुम्ही त्या डॉक्टरला विचारता का या औषधामध्ये कोणकोणते केमिकल्स आहेत, कोणकोणते कंपाऊंड्स आहेत, याचा परिणाम काय होतो. औषध घेण्यास बरे होतात. त्या औषधात काय आहे याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं आहे. तर त्या शब्दांचा अर्थ काय होतो या डोक्याला ताप देऊन उगाच मन भटकू देऊ नका. अर्थ कळाला ठीक, पण अर्थ करण्यासाठी आपली शक्ती तिकडे वाढवू नका, खर्च करू नका. स्वामीजी, पुढचं असं आहे की स्त्री पुरुष आजारी व्यक्ती वृद्ध सर्वांनी समान पद्धतीने जप करावा का, आणि मोबाईलवर ऐकणे आणि स्वतः जप करणे यात काही फरक आहे का. आणि दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देतो. मोबाईलवर ऐकणं आणि आमचं एक पुस्तक आहे, मी तू पणाची झाली बोळवण, त्यामध्ये याची चर्चा केलेली आहे. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेला विषय सांगतो. संत तुलसीदासचा एक रामचरित मानस म्हणून जो ग्रंथ आहे, त्या रामचरित मानसमध्ये एक ओवी आहे ज्याचा खूप अर्थाचा अनर्थ केला गेलेला आहे. ओवी अशी आहे, उलटा नाम जपत जग जाना, वाल्मिक भय ब्रह्म समाना. उलटा नाम जपत जग जाना, वाल्मिक भय ब्रह्म समाना. याचा अर्थ सांगताना प्रवचनकार मोठी गंमत करतात. ते म्हणतात की वाल्मिक हा डाकू होता, त्यामुळे त्याला रामराम शब्द बोलता येत नव्हता, म्हणून तो मरा मरा म्हणायचा. म्हणजे राम शब्दाच्या उलट मरा 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 म्हणायचा. तो मरा मरा भर भर म्हणायला लागला, त्यातून आपोआप शब्द राम राम होत गेला. हा जर तर्क लावला तर मग रामराम शब्द भरभर म्हणता म्हणता तो मरा मरा होईल, तसं काय. आणि जो मरा शब्द बोलू शकतो तो राम शब्द बोलू शकणार नाही, ही कल्पनाही मूर्खपणाची आहे. खरा अर्थ असा आहे की तुम्ही हजारो हजारो वेळा वैखरी वाणीने जप केला असेल, त्यावेळी तो जप मध्यमात उतरतो. हजारो वेळा मध्यमात जप झाला असेल, लाखो वेळा, त्यावेळी तो पश्चंतीत उतरतो. आणि पश्चंतीत लाखो वेळा जप झाला असेल त्यावेळी तो परावाणीत पोहोचतो. आमच्या शास्त्रात हे पण दिलेलं आहे की राम शब्द एकदाच उच्चारला तरी देखील माणसाची मुक्ती होते. तुम्ही लाखो वेळा बोलतायत, मुक्ती का होत नाही. कारण त्यामध्ये रस जे सांगितलंय ते दडवलेलं आहे की राम शब्द एकदा उच्चारला तरी मुक्ती होते, पण तो वैखरी वाणीने नव्हे तर परावाणीमध्ये. तर परावाणीमध्ये राम शब्द पोचायला तुम्हाला अगदी वैखरी वाणीने लाखो वेळा जप करावा लागेल, त्यावेळी मध्यमामध्ये जप होईल. लोक मनातल्या मनात जप करतात, त्यांचा गैरसमज असा झालेला असतो की आम्ही मध्यमात जप करतो. नाही, अजून मध्यमात पण जप सुरू झालेला नसतो. कारण मध्यमामध्ये जप करण्याचा अर्थ असा होतो की त्या मंत्राला तुमच्या जिभेला देखील पत्ता लागता कामा नये. जर जिभेच्या टोकामध्ये किंवा जिभेच्या दोन्ही बाजूला जर किंचित एक कंपन जाणवत असली, याचा अर्थ तुम्हाला अजून मध्यमात जप करता आलेला नाही.
जसं तुम्ही विचार करताना तुमच्या जिभेत कुठेही कंपन होत नाही, विचार करत असतात, कंपन कुठेच होत नाही. तुम्ही तोंड बंद ठेवून जप करून बघा, रामसूत्र बोलून बघा. तुमच्या जिभेचं पुढचं टोक आणि दुसरे बाजू आहेत दोन्ही, समजण्याच्या भाषेमध्ये साईड आहेत दोन्ही, तिथं हलका कंपन होतो. जोपर्यंत एक कंपन होत असेल तोपर्यंत मध्यमात देखील जप झालेला नाही. मग मध्यमातून नंतर पुढे पश्चंतीमध्ये मग आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या आपोआप लक्षात येईल. तुम्ही मोबाईलने फक्त ऐकण्याचं काम करणार, तुमची ना वैखरी वाणी शुद्ध होणार, ना पश्चंती शुद्ध होणार, ना परा शुद्ध होणार. वैखरी, मध्यमा, पश्चंती, परा यातली कुठलीही वाणी मोबाईलने ऐकण्याने शुद्ध होणार नाही. मोबाईल ऐकण्याने, म्हणून अशा कठोर शब्दात वांझोटो समाधान मिळेल की आम्ही काहीतरी ऐकलं, काहीतरी मिळवलं. त्याचा थोडा शारीरिक लाभ होऊ शकेल आजाराच्या संदर्भात, पण मनाचा किंवा जपाचा संबंध शारीरिक रोगाशी फार कमी आहे. तुमचा चैतन्याचा ऊर्ध्वगामितासाठी पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्याच वैखरी वाणीने जप करायला हवा. मोबाईल ऐकणं ज्यावेळी मनुष्य बोलण्याच्या स्थितीत नाही, बेभान अवस्थेत आहे, स्वतः बोलू शकत नाही, त्याच्या कानाशी लावून ठेवलो तर अल्पसा शारीरिक लाभ होत त्याने पुढे तो जाऊ शकतो. पण मानसिक उन्नतीसाठी मोबाईल ऐकण्याने काही फायदा होणार नाही. स्वामीजी, स्त्री पुरुष, आजारी व्यक्ती, वृद्ध या सर्वांनी समान पद्धतीने जप करावा का? आम्हाला या प्रश्नाचे हसू येतं. हे सगळे लोक समान पद्धतीने भोजन तरी करू शकता का? विचारणाने हा विचार करावा की ह्या सगळ्या व्यक्ती भोजन देखील समान पद्धतीने करू शकतील का? आता समजा जो मंत्र जप केला जातो आहे तो जर मंत्र उष्ण प्रकृतीचा असेल, माचे जेवढे मंत्र आहेत ते अधिक तर उष्ण प्रकृतीचे आहेत, अगदी गायत्री मंत्र असला तरी. आता स्वाभाविक आहे, स्त्रियांना जो गर्भाशयामुळे एक वेगळेपण आहे पुरुषांपेक्षा, त्या उष्णतेच्या परिणाम गर्भाशयावर होऊ शकतो. त्यामुळे स्त्रियांनी तेवढ्या संख्येने जप करणं पुरुषांनी इतकं हे शक्य नाही. थोडा विषय बदलून सांगतो. आमच्या ऋषीमुनींनी जे शब्द केले ते इतके विचारपूर्वक केलेले आहेत. वेगळा विषय आहे पण हा विषय समजून घ्यायला गरजेचा आहे. कलत्र म्हणजे पत्नी शब्द अर्थ होतो. कलत्र म्हणजे पण पत्नी. बारा शब्दाचा अर्थ पण होतो पत्नी आणि दारा शब्दाचा पण अर्थ होतो पत्नी. पण संस्कृत व्याकरणामध्ये कलत्र शब्द नपुंसकलिंगी आहे, बारा शब्द स्त्रीलिंगी आहे आणि दारा शब्द पुल्लिंगी आहे व्याकरणाच्या दृष्टीने. याचा अर्थ काय? कलत्र त्या पत्नीला म्हटलं जायचं जी अजून आई होण्याला सक्षम नाही, म्हणजे नपुंसक स्थितीत आहे, ना पुरुष ना स्त्री. शरीर स्त्रीचं आहे, पुरुषाचं नाही, पण मातृत्व होऊ शकत नाही या अर्थाने ती नपुंसक आहे. म्हणून कलत्र शब्द 16 वर्षापेक्षा खालच्या पत्नीला की जी स्त्री असूनही माता बनू शकत नाही. 12 शब्द स्त्रीलिंगी आहे कारण ती आई होऊ शकते. आणि नंतर ज्यावेळी त्याचा मोनोपाज पिरियड, मासिक धर्म बंद होतो, आता ती पुरुष समकक्ष झाली कारण ती आता गर्भधारणा करण्याच्या स्थितीत राहिली नाही, पुरुष समकक्ष झाली. म्हणून दारा शब्द हा पुल्लिंगी वापरलेला आहे, तिचा मासिक धर्म टळलाय त्यासाठी. मग आता ज्या दाराच्या स्थितीत आहे त्याने गायत्रीचा किंवा कुठे जप केला, किती केला, पुरुषांसारखा फरक पडणारे लाभदायक होईल. पण जोपर्यंत ती भाऱ्या स्थितीत आहे त्यावेळी तिच्या शारीरिक मर्यादा तिला नडतील. त्यामुळे अधिकारी पुरुषाच्या मार्गदर्शनाशिवाय, विशेषतः मंत्र जर उष्ण प्रकृतीचे असतील, सामान्य मंत्र असतील, सौम्य मंत्र असतील, त्याबद्दल आम्ही काही म्हणणार नाही, पण प्रत्येक मंत्राचा एक विशिष्ट शरीरामध्ये परिणाम होतो ते लक्षात घेऊन मग अधिकारी पुरुषाकडनं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. तिसरी गोष्ट आधाराची. एखाद्या मंत्राने एखाद्याचा आधार वाढू पण शकतो. तो उष्ण प्रकृतीचा आहे, मग त्याला टॉयलेट होऊ शकते, संडास होऊ शकतात, उलटी होऊ शकते, पित्त वाढू शकतं. मग या सगळ्या गोष्टींचा परिणाम लक्षात घेऊन हे निर्धारित करता येत नाही. म्हणून आम्ही आधीच सांगितलं, तुम्ही लोक भोजन देखील या सगळ्यांच्या बाबतीत समान मात्रात सांगू शकत नाही किंवा समान पदार्थही सांगू शकत नाही.
जे तरुण वयात पचेल ते वृद्धावस्थेत पचणार नाही. या सगळ्या गोष्टी याही बाबतीत लक्षात घेतल्या पाहिजेत. स्वामीजी, या जपाचा परिणाम किती दिवसात दिसतो आणि एका व्याधीसाठी कोणते स्तोत्र अधिक उपयुक्त? एका एका व्याधीसाठी कोणते स्तोत्र अधिक उपयुक्त? ही प्रश्न तसेच गमत. आता व्याधी कोणत्या आहेत त्या अनुसार डॉक्टर औषध देईल. टायफॉइड असेल तर त्याचं औषध वेगळं असेल, मलेरिया असेल तर त्याचं औषध वेगळं असेल, व्हायरल इन्फेक्शन असेल तर त्याचं औषध वेगळं असेल, अन्य दुसरे रोग असतील त्याची औषधं वेगळी असतील. तसं व्याधीसाठी तुम्ही मंत्राची निवड करताना आधी हे नक्की करा की व्याधी नक्की काय आहे आणि त्या व्याधीवर कोणत्या मंत्राचा परिणाम होईल. तर एकच मंत्र कुठल्याही व्याधीवर कामास येईल असं समजू नका. ते होऊ शकेल जसं आयुर्वेदमध्ये दिलेलं आहे. आयुर्वेदमध्ये दिलेलं आहे एक विशिष्ट मंत्र, पण त्याचा संबंध तुमचा श्रद्धेशी आहे. एकदा हृदय भक्तिपूर्ण झालं श्रद्धेने तर कुठलाही एक मंत्रही तुम्हाला लाभ करू शकेल. पण सर्वसामान्यतः विकल्परहित श्रद्धा हा मानवी स्वभाव फार क्वचित असतो. विकल्प परिस्थितीमध्ये बाकीच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. मग तिथे एक मंत्र कामाचा नाही. त्यामुळे कोणत्या व्याधीवर कोणता मंत्र जप करावा हे जाणकाराकडनं समजून घ्यावं लागेल. त्यामुळे 2 जण पाहिजेत. एक व्याधीचं निर्णय करणारा डॉक्टर वैद्य आणि मग त्या व्याधी अनुसार मंत्र सांगणारी व्यक्ती. किंवा डॉक्टरने हा विषय चुकून घेतला तर डॉक्टरही सांगू शकतील. आणखीन काय प्रश्न विचारला होता? किती दिवसात परिणाम दिसतो? याचं उत्तर आम्ही वेगळ्या पद्धतीने देतो. एकदा एका बाईने आम्हाला विचारलं, समजा मी किती जप केला तर मला मुक्ती मिळेल. आम्ही त्याच्याकडे लक्ष न देता त्याला आम्ही विचारलं, तू इथं आली ती चालत आली का वाहनानं आली? त्याला आश्चर्य वाटलं की आम्ही भलता प्रश्न काय विचारतो. ती म्हणाली चालत आली. आम्ही म्हणतो वेळ किती लागला चालत यायला? म्हणाले 15 मिनिटं. परत जाताना किती वेळ लागेल? ते म्हणाले 15 मिनिटं. ते थोडे गोंधळले की आम्ही त्याला असे प्रश्न का विचारतो आहे. मग परत द्यायला 15 मिनिटं लागलीत. म्हणलं आता अशी कल्पना कर, तू इथून उठली परत द्यायला निघाली आणि तुझ्या मागं कुत्र धावलं तर किती वेळात पोहोचतील? त्यावेळी तुला 15 मिनिटं लागतील का? मागं साप दिसला किंवा बातमी आली कानावर की शहरामध्ये दंगली उसळल्या आहेत, त्यावेळी तू तशीच 15 मिनिटात पोहोचशील की घाईघाईने लवकर पोहोचशील? त्यामुळे घाईघाईने, कारण तुझ्या पायात गती आली. मग ज्यावेळी माणसाला भान होईल की मृत्यू जवळ आहे किंवा कोणत्याही क्षणी मृत्यू येऊ शकेल, त्यावेळी त्याचं कॉन्सन्ट्रेशनही वाढेल मंत्रामध्ये जपामध्ये. त्यामुळे कोणने किती वेळा जप करा, किती जपाने काय फायदा होईल हा प्रश्न निरर्थक आहे. काही प्रश्नाची उत्तर स्वतः शोधायची असतात. स्वामीजी, मंत्र जप हा रोज एका वेळी एका स्थानावर बसून विशिष्ट दिशेला मुख करून म्हटल्यावर अधिक लाभ मिळतात का आणि हे कितपत सत्य आहे? आणि हे कितपत सत्य आहे? हा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की प्राचीन काळी साधना करण्यासाठी जंगलात अमुक ठिकाणी जा, ज्ञानेश्वरीच्या 6व्या देखील उल्लेख आहे, जे आजच्या काळात शक्य नाही. म्हणून आम्ही आमच्या पुस्तकात देखील याची चर्चा केलेली आहे की तुम्ही एकाच ठिकाणी बसून जप केलात तर हळूहळू ती जागा देखील विशिष्ट पद्धतीने पवित्र होत जाते. म्हणून तुम्ही त्या ठिकाणी बसलं तर तुमचं मन तिथं लवकर एकाग्र होईल वेगवेगळ्या ठिकाणी बसण्यापेक्षा. म्हणजे एकाच ठिकाणी तुम्ही रोज जप करत बसलात, इथं आम्ही अनुभवाने आमच्या पुस्तकात दिलेलं आहे की काही ठिकाणी नुसतं गेल्या गेल्या त्या आसनावर बसल्या बसल्या म्हणालो की तुम्ही या ज्या ठिकाणी बसून गीतेचा पाठ करत असला पाहिजे किंवा जप करत असला पाहिजे. समोरच्या ग्रस्ताला आश्चर्य वाटलं, स्वामी तुम्ही पहिल्यांदा माझ्या घरी आलात, तुम्हाला कसं कळालं मी इथं बसून गीता वाचतो? ते जागा सांगते. त्या भूक्षेत्रात देखील, त्या भिंतीच्या क्षेत्रात देखील त्याने एक विशिष्ट पावित्र्य ज्याचं स्पंदनाचा त्यावरही परिणाम होतो. त्यामुळे एकाच विशिष्ट जागेवर बसून जप केला तर तुमचं मन तिथं लवकर शांत प्रसन्न होतं, एकाग्र होतं. त्यामुळे एकाच ठिकाणावर बसून जप करणं अधिक महत्त्वाचं. दुसरी गोष्ट, एकाच दिशेला, तर दिशा देखील ठरवताना ऋषीमुनीने याचाही विचार केलेला आहे की प्रकाश तुमच्या डोळ्यावर कोणत्या दिशेने येतो. कारण साधारणतः जप करताना जर तुम्हाला ध्यान लागलं किंवा डोळे मिटलेत आणि त्याच वेळी डोळ्यावर प्रखर प्रकाश अचानक आला
तर डोळे बिघडायची शक्यता असते. म्हणून याही गोष्टीच्या लक्षात घ्याव्या लागतात की चेहऱ्यावर सरळ सरळ डोळ्यावर प्रकाश पडणार नाही याची काळजी घ्यावी लागते. तुम्ही अगदी सूर्य अगदी खूप वरती आला आहे, मग पूर्व दिशेला तोंड करून जप करू, हा मूर्खपणा ठरेल. त्यामुळे तुमचे जपाचे वेळ नक्की करताना दिशाही विचारात घेतली पाहिजे. किंवा घरात ट्यूबलाईट असेल, प्रकारचे बल्ब असतील, मग कोणत्या दिशेला तोंड करायचं, एकच उत्तर आहे की डोळ्यावर सरळ सरळ प्रकाश येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. त्यामुळे या सगळ्या गोष्टी याला तांत्रिक पद्धत गोष्टी म्हणतात. याने तुमच्या मनस्थितीवर फारसा परिणाम होत नाही, पण लाभदायक ठरू शकतं एकाच ठिकाणी एकाच वेळी. कारण त्याने मनाला एकतर ती शिस्त लागते. मन इतकं भटकणारं चंचल असतं. आता तुम्ही बघा, तुम्हाला ठराविक गोष्टीची सवय लागली. समजा एखाद्याला सर्व्हिस करतो आहे, त्याला सगळे 10 वाजता जेवायची सवय पडलेली आहे, तर अचूक 10 वाजता त्याला भूक लागणार म्हणजे लागणार. कारण शरीरामध्ये याची एक विशिष्ट सिस्टीम आहे, त्याला बायोकेमिकल घड्याळ म्हणतात. 4 घड्याळ आहेत, ते आमच्या एका पुस्तकात दिलेली सगळी चर्चा की बायोकेमिकल 4 घड्याळ तुमचे आहेत. तुम्हाला ठराविक वेळी टॉयलेटला जायची सवय असेल, त्यावेळी तुमच्या पोटात दबाव पडणारच. तुम्ही जर रोज वेळ बदलत गेला टॉयलेटला जाण्याची, तर पोट देखील साफ होणार नाही. जेवणाची वेळ रोज बदलत गेला तर पाचन शक्ती देखील तुमची बिघडायची शक्यता राहील. त्यामुळे काही गोष्टी ठराविक केल्या, शरीर त्या गोष्टीला सरावतो, त्याप्रमाणे शरीर रिस्पॉन्स देतं, तसं मनही रिस्पॉन्स देतं. तर ठराविक वेळ नक्की करून घेतली तर मन आपोआप आतून सांगेल, चल आता मला जपाची ध्यानाची वेळ झाली. आणि ती तुम्हाला लाभदायक ठरली पाहिजे. ईश्वराचा असा कुठलाही तुम्हाला आग्रह नाही वेळेच्या बाबतीत. हे आपले स्वयं डिसिप्लिन, स्वतःला शिस्त लावण्यासाठी. कारण तशी शिस्त लागली नाही तर तुमच्याकडनं कधीही काही होणार नाही. आज तुम्ही वेळ बदलाल, मग म्हणा की आज वेळच नाही, राहू द्या, उद्या बघू, मग 2 दिवसांनी बघू, मग खंड पडत जाईल. शरीराला याही गोष्टीची सवय लागली पाहिजे ठराविक वेळी जप, ध्यान, उपासना करण्याची. तर शरीर पण त्याला आपोआप प्रतिसाद द्यावा सुरुवात करते. मन, शरीर लवकर चंचलता सोडून स्थिर होतं. म्हणून वेळेचं महत्त्व. तुम्ही वेगवेगळ्या वेळी जप केल्याने ईश्वराचं काही बिघडत नाही, बिघडतं ते तुमचं. स्वामीजी, पुढचा प्रश्न ह्यालाच घेऊन आहे. मंत्र हा कोणत्या आसनावर बसून करावा? लाकडी पाटावर बसल्यास फळ मिळण्याऐवजी तोटा होतो की सुती आसन, दर्भासन, लोकरी आसन किंवा मृग व्याघ्र आसने मिळत नाहीत, पण त्यापैकी कोणतं वापरावं ज्याने अजून लाभदायक असेल? एक गोष्ट लक्षात घ्या, कुठलाही मंत्र जपाने तुमच्या शरीरामध्ये आपोआप एक विशिष्ट तऱ्हेने विद्युत लहरी उत्पन्न होतात. आता विद्युत लहरी म्हणजे काय? इलेक्ट्रिसिटी. तुमची इलेक्ट्रिसिटी शरीरात उत्पन्न होते, हे ऋषीमुनींना कळत होतं आणि म्हणून त्यांनी आसनाच्या बाबतीत खूप काळजी घेतलेली आहे. आता सायन्सचा विषय तुमच्या लक्षात येईल की धातू हे इलेक्ट्रिसिटीचं शीघ्र वहन करतात, म्हणून ते त्यांना गुड कंडक्टर म्हटलं जातं. काही इलेक्ट्रिसिटीचं वहनच करत नाहीत, जसं लाकूड आहे, दगड आहे, त्यांना नॉन कंडक्टर म्हणतात. आणि काही वस्तू अशा आहेत की त्यातून विद्युत प्रवाह वाहतो, पण धातूसारखा तीव्र गतीने नाही, अगदी संत गतीने हळूहळू वाहतो, त्याला बॅड कंडक्टर म्हणतात. आता तुम्ही जपाला, ध्यानाला बसलात तर तुमच्या शरीरात सूक्ष्म विद्युत शक्ती उत्पन्न होतेच. आणि ती विद्युत शक्ती उत्पन्न झाली असेल, तुम्ही लाकडी पाटावर बसला असाल, दगडावर बसला असाल, तिथं नॉन कंडक्टर आहे, अर्थिंग होईल, त्याने तुमच्या शरीराला नुकसान पोहोचेल. म्हणून ऋषीमुनी आता मृगाजीन मिळणं शक्य नाही, व्याघ्राजीन सामान्य माणसासाठी सांगितलेलं नाही, नीट लक्षात घ्या. सामान्य माणसाची व्याघ्राजींवर बसायची लायकी आणि क्षमता नाही. कोणाला वाटायचे असा भेदभाव नाही, ऋषीमुनीने भेदभाव केला नाही. तुम्हाला प्रयोग करायचा असेल तर एक तासभर व्याघ्राजींवर बसून बघा, संडासातून रक्त पडेल, इतकं ते गरम असतं. मृगाजीन आज मिळणं शक्य नाही. म्हणून सगळ्यात उत्तम आसन 2, एक तर दर्भासन आणि दुसरं खादी ग्रामोद्योग भांडारात मिळणारी घोंगडी. तुम्ही रात्री ओढता ते नरम नरम कंबल नव्हे. खादी ग्रामोद्योग ज्या घोंगड्या मिळतात, ज्या चरचरीत थोड्या असतात,
म्हणजे देशी ग्रामीण मेंढ्यांच्या उलट, कारण त्या बॅड कंडक्टर आहेत. त्यामुळे अर्थिंग होणार नाही आणि मग काय होईल, ती विद्युत शक्ती तुमच्या शरीरात बरोबर चक्राकार फिरत राहील. त्याने तुमची शारीरिक मानसिक उन्नती होत जाईल. तुम्ही लाकडी पाटावर, दगडावर किंवा दुसऱ्या कुठल्या आसनावर बसलात, अर्थिंग होईल, शारीरिक नुकसान होईल, व्याधी उत्पन्न होऊ शकतील. म्हणून या गोष्टीचा विचार केलेला आहे. आता ती चर्चरीत घोंगडीवर तुम्हाला ते टोचेल, म्हणून ऋषीमुनी सांगितले त्यावर सुती आसन टाका, जेणेकरून ते तुमच्या बसण्याच्या याला टोचणार नाही. सुती नसतात, दरबट टोचू शकते शरीराला, म्हणून दरबारचं सुती आसन टाका. पण ते सुती आसन खूप जाड पाहिजे असं नाही, फक्त त्या वस्तू तुम्हाला टोचू नयेत म्हणून ते सुती आसन टाकावं, ही महत्वाची गोष्ट आहे. पण आसन म्हणून तुम्ही अलीकडे जे ज्याला कोरियन कंबल म्हणतात असे काही घेतलं तर ते अर्थहीन होईल, त्याचा काही उपयोग होणार नाही. स्वामीजी नमस्कार. एकाने जप करीत असलेलं आसन दुसऱ्यांनी कुणी वापरावे का? परगावी जाताना आपले आसन जपमाला बरोबर न्यावे का? या प्रश्न उत्तर मी दुसऱ्या पद्धतीने गमतीशीर सांगतो. पोलिसांकडे जे स्निफर डॉग असतात मिलिटरीमध्ये, पोलिसांकडे जे स्फोटक पदार्थ ओढू शकतात किंवा ड्रग ओढू शकतात, त्या कुत्र्याला देखील त्याची थाळी स्वतंत्र ठेवली जाते. म्हणजे एका कुत्र्याची थाळी दुसऱ्या कुत्र्याला दिली जात नाही, कारण त्याची सुंगण्याची शक्ती कमी होऊन जाते. म्हणून प्रत्येक कुत्र्याचं त्याच्यात सगळ्या गोष्टी वेगळ्या ठेवल्या जातात. तुम्ही तर मनुष्य आहात, साधक आहात. जपान आमच्या ऋषीमुनीने सगळ्या गोष्टी इतका बारकाने विचार केलेला आहे की एका ठिकाणी ज्या आसनावर एखादा ग्रस्त बसला असेल त्या आसनावर 24 तासपर्यंत कुठलाही पुरुष, एखादा पुरुष बसला असेल कुठल्याही आसनावर, तिथं 24 तासपर्यंत संन्यासाने बसू नये असा नियम आहे. आणि ज्या आसनावर स्त्री बसली असेल त्यावर 48 तास बसू नये असं म्हणतात, कारण ते आसन देखील तुमच्या असलेली एक विशिष्ट शक्ती ते ग्रहण करतात. तुम्हाला असं वाटतं या गोष्टी निर्जीव आहेत, आम्हाला हे अनेकाने प्रयोगाने माहिती आहे. एक छोटीशी गंमत सांगतो फक्त. आम्ही पठणला एका प्रोफेसराच्याकडे गेलो. त्यांनी कॉट होता, ते चांगली चादर टाकली होती, मला बसा स्वामीजी. आम्ही बसलो. बसल्या मी त्या प्रोफेसरला विचारलं, या गादीवर रोज कोण झोपतो? तेव्हा माझी कन्या. ती कन्या स्वतः मेडिकलला ची विद्यार्थिनी होती, डॉक्टरी शिकत होती. मग त्या कन्याला बोललो, म्हणजे बेटी तुला मासिक धर्मामध्ये पोटात खूप दुखतं. ते अशानं आमच्या तोंडाकडे पाहत राहिली. पण तुम्हाला काय माहिती स्वामीजी, खरं आहे मला खूप त्रास होतो मासिक धर्माचा. मग तू आता तुझा पिरियड गेला तर हो, मग तू इथे झोपत होती? हो. मग या गादीवर बसल्या लक्षात आलं की या गादीवर झोपणारी व्यक्तीला मासिक धर्माचा त्रास आहे, त्याला खूप त्रास होतो, एक गादी सांगते आहे. हे असे आम्ही शेकडो अनुभव घेतलेले आहेत. हा तुमचा विषय नाही, तुमची साधना वाढवा कळेल. एका आसनावर बसलेला त्यावर दुसऱ्याने बसू नये हा नियम पाळला पाहिजे. तुम्ही साध्या आरोग्याच्या गोष्टी लक्षात घ्या. आम्हाला शाळेत शिकवलं गेलं तर एकाने वापरलेला साबण दुसऱ्याने वापरू नये. जो कंगवा एक व्यक्ती वापरते तो कंगवा दुसऱ्या व्यक्तीने वापरू नये. जो ब्रश एक व्यक्ती वापरते तो ब्रश दुसऱ्या व्यक्तीने वापरणे. म्हणजे साबण, ब्रश आणि कंगवा अशा वस्तू देखील प्रत्येकाच्या वेगळ्या असाव्यात. हे आम्ही घरग्रस्तापासून नियम पाळत आलो. आता साधनेचा नियम आहे. मग वेगळी आसनं असताना तुम्हाला केवढा खर्च येणार आहे? वेगळी आसनं असलीच पाहिजे. आणि आम्ही तर म्हणतो नुसती जप माळा आणि आसनच नाही, तुम्ही साधक असाल तर तुमचं बेडशीट देखील प्रवासात बरोबर ठेवा. कोणाकडे नातेवाईकांकडे गेला तरी त्यांच्या गादीवर असेल कुठं, त्यांच्या गादीवर बसू नका, आपले बेडशीट टाका. कारण त्या गाद्या देखील आधी बसलेल्या व्यक्तींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवतील. घडलेली घटना सांगतो, आम्ही आमच्यासाठी सांगत नाही. आम्ही अनेकदा अगदी स्पष्ट बोलतो की तुम्ही आम्हाला नमस्कार केल्याने आम्ही मोठे होत नाहीत आणि कोणी शिव्या घातल्या तर आम्ही लहान होत नाहीत. जिथे आहोत तिथेच आहोत. औदुंबर, पिंपळ, बेल अशा वृक्षतळी बसून केलेला जप अधिक लाभकारक असतो का? आणि शहरात हे अशक्य असल्यामुळे
या वृक्षाची एक काडी आसनाखाली ठेवून जप करावा का? सगळ्यात महत्वाची गोष्ट हे निश्चित आहे की काही वृक्ष आपल्याकडे ऋषीमुनींनी त्यांच्या तपस्याने शोधून काढले की त्या वृक्षामध्ये एक विशिष्ट पवित्रता आहे. उदाहरणार्थ औदुंबर वृक्ष. आम्ही आमच्या मागच्याही प्रवचनात सांगितलं होतं की औदुंबर वृक्षाखाली बसणाऱ्या व्यक्तीची जर तो हायपर ॲसिडिटीचा पेशंट असेल तर ती हायपर ॲसिडिटी आपोआप कमी होत जाते. तो शीघ्रकोपी असेल तर त्याचा स्वभाव हळूहळू आपोआप शांत होत जातो. औदुंबर वृक्षाचे असे अनेक फायदे आम्ही अनेकांवर प्रयोग करून बघितले आहेत. असे अनेक काही पवित्र वृक्ष जे आहेत त्याचा परिणाम होत असतो. पण याचा अर्थ असा नाही की त्याची एखादी काडी आणून असणार खाली घालावी. हे निरर्थक आहे. हा बुद्धीचा खेळ आहे. जर तुम्हाला त्या झाडाखाली बसणं शक्य नसेल तर काही हरकत नाही. तुम्ही घरात जिथं बसाल तिथे ती जागा हळूहळू पवित्र होत जाईल. एकाच जागेवर तुम्ही बसून जप करत राहिलात, ध्यान करत राहिलात तर ती जी जागा आहे तीच पवित्र होऊन जाईल. तीच औदुंबर सारखं फळ द्यायला लागेल. त्यामुळे एखादी काडी आणून एखादं पान आणून त्या खाली बसावं ही कल्पना निरर्थक आहे. अशा बुद्धीच्या खेळामध्ये अटकू नका. स्वामीजी, एखादा मंत्र स्तोत्र सिद्ध केल्यावरच त्याचे इच्छित परिणाम प्राप्त होतात असा समज आहे. रामरक्षा चैत्र शुद्ध प्रतिपदा ते नवमी पर्यंत 108 आवर्तने पूर्ण केल्यावर सिद्ध होते. अथर्वशीर्ष फलश्रुतीमध्ये स्पष्ट उल्लेख आहे. सूर्यग्रहे महानद्या प्रतिमा सन्निधो यावा जपत्वात सिद्ध मंत्र भवती. मग मंत्र आणि महामंत्र यात भेद आहे का? सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, हे आमच्या एका पुस्तकात देखील याची चर्चा केलेली आहे की पूर्वीच्या काळामध्ये खरं तर पिताच आपल्या पुत्राला गायत्री मंत्र द्यायचा यज्ञोपवीत संस्काराच्या वेळी. त्यावेळी नियम असा होता की मुलगा 8 वर्षाचा असताना त्याला गायत्री मंत्र मिळाला तर ठराविक संख्येत जप करत करत तो जप संख्या वाढत वाढत ज्यावेळी त्याचा मुलगा 8 वर्षाचा होईल तोपर्यंत त्याचा कमीत कमी 1,00,000 जप झाला पाहिजे. त्याचा 1,00,000 जप झाला असेल तर तो त्याचा एका पुत्राला मंत्र देऊ शकतो असं विधान प्राचीन शास्त्रात होतं. एकापेक्षा अधिक लोकांना द्यायचं असेल तर ज्याने गायत्री पुरस्करण केलेलं आहे, ज्यात कोणी ब्राह्मण करत नाही तरी यज्ञोपवीत संस्कारामध्ये मंत्र देत राहतात, म्हणून त्या मंत्राची फलश्रुती काही नाही. गायत्री पुरस्करण केलं असेल तर एकापेक्षा अधिक लोकांना देता येतं. तुम्ही रामरक्षा किंवा कुठलंही स्तोत्र सिद्ध केलं असेल तर तुम्ही एकाच वेळी अनेक लोकांना त्या माध्यमातून मदत करू शकतात. पण तुम्हाला ठराविक लोकांपुरतं करायचं आहे, तुम्ही रोज रामरक्षा म्हणत असाल. आता मागच्या 15 आश्रमावर घडलेली गोष्ट, समोरच्या घरात राहणारी 12वीची परीक्षेची तयारी करीत असलेली कन्या, त्याला अचानक उलट्या व्हायला लागल्यात. डॉक्टरांकडे नेलं, औषध इंजेक्शन दिलं तरी उलट्या थांबेनात. पाणी प्यायलं तरी पाणी निघून जायचं. घरातले लोक त्रासलून गेले आणि आता 12वीची परीक्षा आश्रमाच्या सेवेसाठी राहते. तिला ते कळालं. तिला त्या परिवाराबद्दल एक आपुलकी करुणा आहे. ती आम्हाला म्हणाले की स्वामीजी मी असं करू का? मी म्हणलं कर. तिने काही रामरक्षा सिद्ध केले नाही, पण ते रोज संध्याकाळी रामरक्षा म्हणते, रोज संध्याकाळी म्हणते. तिने सिद्ध केलेली नाही तरी त्याने एक पेल्यामध्ये पाणी घेतलं, आपले 2 बोटं बुडवली, रामरक्षा म्हटले, एकदाच म्हटले रामरक्षा. ते पाणी त्या मुलीला प्यायला दिलं. लागली त्याच्या उलट्या थांबलात. ते रामरक्षायुक्त पाणी प्यायल्यानंतर उलटी झाली नाही, ते पाणी निघालं नाही आणि उलट्याही बंद झाल्यात. तुम्ही एखाद्या व्यक्तीला करुणाने करून दिलं तर ती सिद्ध केली पाहिजे याची गरज नाही, पण सिद्ध केली असेल तर तुम्ही अनेकांना मदतरूप होऊ शकतात, एवढाच फरक पडणार आहे. दुसरी गोष्ट की देण्याचा हेतू अर्थार्थ नसेल तर परिणाम कमी कमी होत एक दिवस संपून जाईल. देण्याचा हेतू फक्त समोरच्या व्यक्तीबद्दल करुणा आणि प्रेमभाव असेल तरच त्याचा परिणाम मिळेल. दुसरी गोष्ट, मंत्र आणि महामंत्र हे आपण अनेकदा अशा शब्दांचे खेळ करत बसू. मंत्र मंत्र आहेत, महामंत्र म्हणजे असा काही वेगळा प्रकार नाही. कोणी साधूच असतो, पण आम्ही त्यांना श्री श्री 108 लावतो, श्री श्री 1008 लागतो.
हा सगळ्या लोकांचा भावनेचा सध्या खेळ, मनाचा खेळ आहे. त्या मंत्र महामंत्राने परिणाम काही फरक पडत नाही. काही ठिकाणी आम्हाला माहिती आहे हे मंत्र महामनी विषय आलं की उल्लेख आहेत. मग आता आम्ही लोक इतके बुद्धीचे खेळ खेळतो की अवतारामध्ये देखील हा अंश अवतार, हा इतका महापूर्ण अवतार, अवतार अवतार आहेत. आता इलेक्ट्रिसिटीचा शॉक लागल्यानंतर माणूस मरतो. मग तो किती पर्सेंट शॉक लागला आणि किती, या गोष्टीचा काय अर्थ, निरर्थक गोष्टी आहेत या सगळ्या. त्यामुळे मंत्र आम्ही तर या विषयावर काही बोलणार नाही. मंत्र कोणता, महामंत्र कोणता, तुम्ही जो जप करा, तुमच्यासाठी जो आहे तो सगळं मंत्र महामंत्र एकच समजून करा. विकल्परहित श्रद्धेने केला तर प्रत्येक मंत्र फलदायी होईल. विकल्प असेल तर महामंत्र म्हणे देखील तुम्हाला काही फल देणार नाही. त्यामुळे या बुद्धीच्या खेळापासून दूर राहणं अधिक उत्तम. पुढं स्वामीजी प्रणाम. गुरुचरित्रामध्ये औदुंबर कथा कल्पतरू अध्यायाचे नृसिंह सरस्वती महाराज म्हणतात, मी या औदुंबर वृक्षास्थळी साधन केले. त्या ठिकाणी बसून मंत्र एका वेळेस जपला तो कोटीगुणित पुण्यदायक ठरतो. तर मग या वचनाचा आधार घेऊन अतिगंभीर अवस्थेमध्ये येथे जपास जावे का? अति गंभीर अवस्थेमधील ICU मधील बेशुद्ध कोमातील रुग्णांकरता इतरांनी जप केला तर फलदायी ठरतो का? आपल्या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी दिलेल्या आहेत ज्याबद्दल बोलण्याचा आम्ही आमचा काही अधिकार समजत नाही. इथं बसले इतका पोटीने फळ मिळेल, ज्यांनी सांगितलं असेल त्यांचा अधिकार असेल, त्यांनी सांगितलं असेल, ते स्वीकारा न स्वीकारा हा तुमचा प्रश्न आहे. आम्ही या चर्चेमध्ये पडत नाही. राहिली गोष्ट, मगाशी त्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितलं, एखादी व्यक्ती कोमामध्ये आहे, दुसऱ्या कोणते जप केला, अशी मुंबईत घटना घडली. एक व्यक्ती कोमामध्ये होता, तर त्या कन्येने हरे राम हरे कृष्ण जप केला तरी ते व्यक्ती भानावर आली. प्रश्न असा आहे, या प्रश्नाचे उत्तर आम्ही वेगळ्या पद्धतीने देतो. पूर्वी एकीकडे आजच्या वैद्यांना तर समोरच्या पेशंटची नाडी देखील बघता येत नाही, पण आमच्या संस्कृतीमध्ये दूत नाडी परीक्षा म्हणून एक विषय होता. दूत नाडी परीक्षा म्हणजे असे काही वैद्य होते की येणाऱ्या व्यक्तीला विचारायचे की जी आजारी व्यक्ती आहे ती तिचे कोण लागते, नातं काय आहे तुझं, मुलगा आहे, बाप आहे, मुलगी वगैरे वगैरे, किंवा नोकर आहे, मित्र आहे, आणि त्याची नाडी बघून त्या व्यक्तीच्या आजाराचा अंदाज ते वैद्य करायचे. ही दूत नाडी परीक्षा तुम्हाला ऐकलं तर आश्चर्य वाटेल. ही दूत नाडी परीक्षा शोधलेली आहे रावणाने दिलेली दूत नाडी परीक्षा. आणि आमच्या ओळखीतील दोन वैद्य होते, ते असे आलेल्या व्यक्तीची नाडी बघून फक्त एकच प्रश्न विचारायचे की ती व्यक्ती तुमचे कोण लागते. याचा अर्थ हे सूक्ष्म संबंध कुठेतरी असले पाहिजेत. म्हणून त्या व्यक्तीबद्दल दुसऱ्या त्रयस्थ माणसाने, म्हणजे जसं राजस्थानामध्ये वेगळ्या पद्धतीने सांगतो, राजस्थानामध्ये कोणी मेलं तर घरातल्या लोकांना रडायचं नसेल तर बाहेरून भाड्याने बाया बोलवल्या जातात. तर एक सिनेमा पण निघाला होता, तुम्ही पाहिला असेल, वृद्धाली म्हणून. भाड्याने माणसं बोलवले ते रडण्यासाठी. त्या रडण्याने तो मेलाय त्यालाही काही फायदा नाही, घरच्या लोकांना फायदा नाही, फक्त आता 5-6 लोकांना कळाली तर कोणतरी मेल आहे. ज्याचं जवळचं माणूस मेले तो आपोआप रडणार. त्यामुळे तशा पर्यंत सांगायचं, त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात जेवढी प्रेम असेल, करुणा असेल, आपलेपण असेल, त्याचा परिणाम त्या व्यक्तीवर होईल. तुम्ही कोणाला भाड्याने तिथं कोमाश्रम बसून जप करायला सांगितला, त्याने फारसा फायदा होणार नाही त्या स्थितीत. पण स्थिती वेगळी असेल, परिस्थिती वेगळी असेल. जसं एखाद्या लग्नामध्ये अडचण येत असेल, कोणी सांगितलं तू या मंत्राचा जप कर, गुरुमंत्राचा जप कर, तो करू शकत नसेल तर ब्राह्मणाकडनं करून घेतला, त्याला ती दक्षिणा दिली योग्य ती, मग तो मंत्र विकत घेतल्यासारखे त्याला. पण हे थोड्याशा भौतिक क्षेत्रामध्ये लाभदायक ठरू शकतं, पण बाकीच्या क्षेत्रामध्ये त्या व्यक्तीबद्दलची असलेली आपुलकी, करुणा, प्रेमभाव याने समोरच्या व्यक्तीला होऊ शकतो. पण त्या परिस्थितीत, ज्या परिस्थितीत ती व्यक्ती स्वतः सक्षम नसेल तरच. मी सक्षम असून मला करायचा नाही, मला कंटाळा येतो, दुसरा कोणतरी करावा, हे स्वीकार्य नाही. व्याधी निवारणासाठी स्तोत्रांचा उपयोग कसा होतो? हा आध्यात्मिक परिणाम आहे की मानसिक?
मंत्र जप झाला, व्याधीमुक्ती झाली, मग सदर देवतेचे आभार मानण्यासाठी आपण काय करायचे असते? जसे कुलदेवता दर्शन, सवाष्णी पूजन, कुमारी पूजन, यज्ञ वगैरे. हा ना आध्यात्मिक ना मानसिक परिणाम आहे, याची संपूर्ण चर्चा आमचा स्तोत्र मंत्र विज्ञान या पुस्तकात आहे. की मंत्राने व्याधी निवारण होतं म्हणजे काय, वेगवेगळ्या अर्थाने आम्ही तो विषय स्पष्ट करत गेलेलो आहोत. स्पंदन म्हणजे काय, कंपन म्हणजे काय, शरीराची इम्युनिटी म्हणजे काय, मानसिकता काय, मानसिक काय परिणाम होतो, या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो. तुमची इम्युनिटी बदलते, मानसिक क्षमता बदलते, मन जे ग्रहण करेल त्याप्रमाणे आजारावर परिणाम होतील, शारीरिक देखील परिणाम होतो. त्याची सविस्तर चर्चा आमचा स्तोत्र मंत्र विज्ञान या पुस्तकात आहे. ते पुन्हा सगळं सांगत बसणं म्हणजे आम्हाला ते सगळं पुस्तक वाचून दाखवावं लागेल, ते शक्य नाही. तुम्हाला खरोखर जिज्ञासा असेल तर ते पुस्तक तुम्ही घ्या, वाचा. आता दुसरी गोष्ट जर विचारली गेली की कृतज्ञता हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी कर्मकांडाच्या आहेत. तुमच्या मनाला मानसिक समाधानासाठी आहे. ईश्वराची अशी कुठली अपेक्षा नाही की तुम्ही साडी घेऊन तिच्याकडे यावं, भगवतीकडे तुम्ही व्याधीमुक्त झाला म्हणून. आज तुमच्या मनाला मिळणार एक वेगळा अनुभव असेल, प्रसन्नता असेल, आनंद मिळेल. पण तसं केलं पाहिजे असं गरजेचं नाही की तुम्ही त्यांचे उपकार फिरण्यासाठी काय केलं पाहिजे, कुमारिका पूजन केलं पाहिजे, हे सगळ्या विधिविधान आहे. यापेक्षा तुम्ही त्याबद्दल कृतज्ञता ठेवली आणि ते कृतज्ञता स्वरूप, जसं माऊली म्हणते त्या दुर्गा सप्तशतीमध्ये दिलेलं आहे, सर्व रूपमयी देवी सर्व देवीमयी जगत. माऊली ज्ञानेश्वरी म्हणते तया सर्वात्मका ईश्वरा. पण जो सर्वव्यापी ईश्वर आहे, अशा ईश्वराच्या या सर्वव्यापी स्वरूपाचा कोणत्याही स्वरूपाची कुठली काही सेवा केली तरी ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करावी. त्यामुळे अमुक करावं असं आम्ही कधी कोणाला सांगत नाही. कोणी सांगत असेल तर तो त्याचा प्रश्न आहे. की कुलदेवताला गेला, आम्ही त्या म्हणतो व्याधीमुक्तीचा नाही, आयुष्यभरात देखील तुमच्या सगळ्या शारीरिक मानसिक आर्थिक पारिवारिक अनेक अडचणी येत असतात. याला कारण तुम्ही तुमच्या कुलदेवतेची केलेली उपेक्षा असते. म्हणून कुलदेवतेची उपेक्षा होऊ नये यासाठी प्रत्येक ग्रस्ताने वर्षातून एकदा तरी कुलदेवतेचे दर्शन केलं पाहिजे, असा आमचा आग्रह असतो. आमचे गुरु महाराज पण म्हणायचे तुमचं कुलधर्म कुलाचार तुमचं पालन केलं पाहिजे. तुम्ही कुठल्याही संप्रदायाकडनं दीक्षा घेतलेली असो, कोणी तुमचे गुरु असो, पण कुलधर्म कुलाचार पाळला पाहिजे. कारण याचा संबंध तुमच्या अनेक पिढ्यांशी असतो, होऊन गेल्या पिढ्यांशी असतो. आमच्याकडे पितृश्राद्ध केले जातात तर 14 पिढ्यांचा संबंध असतो. मग 14 पिढ्यांचा संबंध जर तुमच्याशी येतो तर ते कुलधर्म कुलाचार तर त्याच्याही आधीपासून चालवत आलेले आहे, त्याचा सन्मान केला पाहिजे. पण ते या एवढ्याच कामासाठी नाही तर वर्षातून एकदा का होईना तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला जा, कुलधर्म कुलाचार पाळा. म्हणजे घरामध्ये जे पती पत्नी मुलगा बाप यांचे वादविवाद कलह होतात तेही आपोआप कमी होतील. आर्थिक अडचणी असेल, संकट असेल, व्याधी असेल, अशा अनेक गोष्टी त्यांच्या अवकृपेने नारदेने होऊ शकतात. त्यामुळे फक्त अमुक एका विशिष्ट व्याधीसाठी विचार करू नका. तुम्ही हे जर कायमसाठी पाळलं तर तुमच्या घरात आपोआप शांती आणि प्रसन्नता येईल. Yes. स्वामीजी, मंत्र जपामुळे त्रिदोषांवर वात पित्त कफ यावर काही परिणाम होतो का? आणि दुसरं असं की अनाहत नाद आणि मंत्र जप यामध्ये संबंध आहे का? अनाहत नाद आणि मंत्र जपामध्ये संबंध तर एवढाच आहे की मंत्र जपाने तुमची आंतरिक शुद्धी होत गेली तर तुम्हाला अनाहत नाद आपोआप ऐकू येतो. काही संप्रदायामध्ये काही साधना पद्धतीमध्ये अनाहत नाद कृत्रिम पद्धतीने ऐकायची पद्धत शिकवली जाते. पण त्या कृत्रिम पद्धतीने करत असलात तर त्याने त्यात काही चुका घडल्यात तर त्याचा दुष्परिणाम पण होऊ शकतो. त्यामुळे कृत्रिम पद्धतीने अनाहत नाद ऐकणं, त्यातून साधनेत पूर्ण जाणं ही एक साधना पद्धती आहे. पण ती अतिशय जाणकार माणसाचा देखरेखीखालीच केली पाहिजे. तर त्यात काही चुका झाल्यात तर त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो. शारीरिक व्याधीने मानसिक व्याधी, पागलपण काही होऊ शकतं. राहिली गोष्ट अनाहत नादाची,
तुमची आंतरिक शुद्धी जशी जशी वाढत जाईल तसा अनाहत नाद आपोआप ऐकू येतो. पण त्याबरोबर हे लक्षात घेतलं पाहिजे, तर अनाहत नाद ऐकण्याच्या आनंदापासून जर तुम्ही दूर झाला नाहीत तर तो नाद ऐकणं देखील तुमच्यासाठी व्याधी बनू शकतो. तुमचा रोजचा कार्यक्रम अडथळा आणू शकतो. प्रत्येक वेळी पुढं जायची तयारी ठेवली तर एक एक अनाहत नाद मागं सुटत जातो. मंत्र जापाने तुमची आध्यात्मिक प्रगती झाली तर अनाहत नाद आपोआप ऐकू येण्या इतकी तुमची पात्रता येते. त्यासाठी कृत्रिम प्रयोग करायची गरज नाही. पण अनाहत नादाचा मंत्र जापशी सरळ सरळ संबंध नाही, आंतरिक शुद्धीशी आहे. अनाहत नाद त्या शुद्धीमुळे ऐकू येतो. त्या कृत्रिम पद्धतीने साधना पद्धतीने देखील अनाहत नाद ऐकू शकतो, पण तो विषय वेगळा. स्वामीजी प्रणाम. देवी कवच, रामरक्षा व विष्णू सहस्रनाम यामध्ये नेमका फरक काय? कवच म्हणजे काय? ते प्रत्यक्ष संरक्षण देते का? आणि सर्वांसाठी उपयुक्त आहेत का, की विशिष्ट श्रद्धा आवश्यक आहे? इकडे आम्ही पहिला प्रश्न होता कवच म्हणजे काय. याची साधे गोष्ट आहे. कवच शब्दाचाच अर्थ होतो, पूर्वी लोक युद्ध करायचे त्यावेळी अंगावर चिलखत घालून जायचे. ज्या चिलखतामुळे त्यांच्यावर वर होणारा हत्यारांचा आघात होत नसे, तलवारीचा भाल्याचा, पण त्या चिलखतामुळे शरीराला इजा व्हायची नाही. पण आता चिलखत शब्द समजायला नसेल तर अलीकडच्या भाषेत बुलेट जॅकेट सांगतो. बुलेट जॅकेट घातलं तर रिव्हॉल्वर किंवा बंदुकीच्या गोळीचा परिणाम होत नाही, त्या व्यक्तीला इजा होत नाही. जसं या स्थूल गोष्टी आहेत, चिलखत स्थूल आहे, बंदुकीची गोळी, भाला, तलवार याही स्थूल वस्तू आहेत. तसा साधकाला आध्यात्मिक प्रगतीमध्ये स्थूल जगापेक्षा सूक्ष्म जगाचा अधिक अडथळा येतो. अगदी त्याचे पितृ लोकात असतील त्यांच्याकडनंही अडथळा याची पूर्ण शक्यता असते. हे एकनाथी भागवतात देखील चर्चा आहे. देवता देखील अडथळा आणतात, कारण देवता माणसाला त्याचा घाण्याच्या बैलासारखा पशु मानतो. की हा हे करत राहिलं तरच आम्हाला फायदा होईल, आणि म्हणून त्याने ते करत त्यापासून तो दूर जाऊ नये म्हणून त्याला संन्यास घ्यायला देखील देवता अडथळा आणतात. पितृलोक अडथळा आणतात, कारण त्याने संन्यास घेतला तर तो श्राद्ध करणार नाही. तशी साधना जशी जशी वाढेल तशी तशी तो या कर्मकांडापासून आपोआप दूर होत जाईल. मग त्यात त्यांचा स्वार्थ आडवा येतो. पितृंचा असो, देवतांचा असो, सूक्ष्म शरीरधारी अशा अनेक देवी देवता किंवा जगत आहे की ते तुमच्या साधनेला अडथळारूप होऊ शकतो. आणि म्हणून आम्हाला एका सध्याने विचारलं होतं की स्वामीजी, मी जसा गायत्री मंत्राचा जप वाढवतो त्याचा सगळ्यात पहिला परिणाम माझ्या घरात पत्नीचे वादविवाद सुरू होतात आणि ऑफिसमध्ये ऑफिस स्टाफचे वादविवाद सुरू होतात. मी जसा जप बंद करतो तसा तो आपोआप कमी होऊन जातो. याचा अर्थ असा की काही सूक्ष्म शक्ती तुम्ही पुढे जाऊ नयेत यासाठी अशी परिस्थिती उत्पन्न करतात. कवचचा अर्थ हाच आहे की असल्या सूक्ष्म शरीरधारी योनीकडनं तुमच्या साधनेत अडथळा येऊ नये म्हणून खरं म्हणजे कवचाची गरज असते. त्या कवचाचा उपयोग तुमच्या शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी होऊ शकतो, होत नाही असं मी म्हणत नाही. आम्ही मागच्या प्रवचनातही सांगितलं होतं, तलवारीने घरात कांदे कापता येतात, मशीन गनने उंदीर मारता येतात, पण मशीन गन उंदीर मारण्यासाठी नाही आणि तलवार भाजी चिरण्यासाठी नाही. पण अनिवार्य परिस्थितीत तुम्ही कवचाचा उपयोग शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी करू शकतात. पण कवचाचा मुख्य उद्देश आहे सूक्ष्म जगताकडनं होणारे जे अडथळे आहेत साधने प्रगतीसाठी, ईश्वर प्राप्तीच्या रस्त्याने तुम्ही जसे जसे पुढे जाल, आधी इंद्रादी देवता देखील तुम्ही पुराणात वाचलं असेल, कोणी ऋषी तपस्या करतोय त्याची तपस्या भंग करायला इंद्र अप्सरा पाठवायचा. याचा अर्थ काय की त्यांची इच्छा नसे की तुम्ही त्यांच्यापेक्षा वरती चढावं, हा ईर्षेचा भाग आहे. आणि अशा देवतांकडनं अडथळे येतात. ते अडथळे टाळण्यासाठी कवच अधिक लाभदायक ठरतं, कारण ते कवच ज्या देवतेचे असतं ती देवती तुमची त्या अडथळ्यापासून, त्या सूक्ष्म तरंगापासून रक्षा करतं. आता देवी देवता किंवा सूक्ष्म जगाकडनं
जे काही अडथळे येतील ते काही स्थूल रूपाने होऊ शकतात, जसा वादविवाद, भांडणं, कलह, आजार, आर्थिक नुकसान या स्थूल रूपात देखील होतात. शारीरिक रूपाने व्याधी, मानसिक अशांती किंवा मनच उडून जाणं, जप करावंसंच न वाटणं, साधना करायचं कंटाळा येणं अशा रूपात ते होऊ शकतात. तर भौतिक आणि आध्यात्मिक जसं त्रिताप दिलेलं आहे, आधी भौतिक, आधी दैविक, आधी आध्यात्मिक. तर आधी दैविक तर नाही, पण आधी भौतिक आणि आधी आध्यात्मिक या ज्या दोन गोष्टीपासून जीवाला, माणसाला त्रास होत असतो, त्या दोन्ही गोष्टीपासून कवच तुमचं रक्षण करतं. ते कवच म्हणजे काय, आम्ही पुस्तकात पूर्णपणे सविस्तर दिलेलं आहे. आणखी काय प्रश्न होता? देवी कवच, रामरक्षा व विष्णू सहस्त्रनाम यामध्ये नेमका फरक काय? एकच इलेक्ट्रिसिटी ट्यूबलाईट आणि बल्बमध्ये प्रकाश देते. तीच इलेक्ट्रिसिटी पंख्यामध्ये पंखा गरगरत पूर्ण हवा देते. तीच इलेक्ट्रिसिटी फ्रीजमध्ये थंडी उत्पन्न करते आणि मोठा विनोदाचा भाग तीच इलेक्ट्रिसिटी हीटरमध्ये उष्णता उत्पन्न करते. त्याचा कार्य कशासाठी वापरली गेली हे महत्वाचं आहे. फक्त इलेक्ट्रिसिटी वेगळी नाही, राम वेगळा नाही, भगवती वेगळी नाही, विष्णू वेगळे नाही. हे फक्त कार्यासाठी असलेले एक विशिष्ट अनुबंध आहेत, आकृत्या आहेत. शक्ती एकच आहे, फक्त ती कोणत्या कामासाठी वापरली गेली हे महत्वाचं आहे. इलेक्ट्रिसिटीत फरक नसतो, पण एक प्रकाश देते, एक पंखा फिरतो, एक उष्णता उत्पन्न करते, एक फ्रीजमध्ये अनेक शॉक देऊन मारण्यासाठी पण कामास येते. स्वामीजी, गर्भसंस्कारामध्ये रामरक्षा किंवा विष्णू सहस्त्रनाम किंवा अजून कोणते स्तोत्र उपयोगी आहे का? 100% उपयोगी आहे. आमच्या ऋषीमुनींनी जी गृहस्थाश्रमासाठी जीवन पद्धती आखून दिली होती, जे 4 पुरुषार्थ सांगितले होते, त्याचा सर्वप्रथम पुरुषार्थ धर्म सांगितला आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. आणि धर्माचं ज्ञान हे गर्भापासून देता येतं, हे आज आधुनिक मेडिकल सायन्स स्वीकारतो. बालमानसशास्त्रावर जे प्रयोग केले गेले त्यात 2 प्रयोग सांगतो. इंग्लंडमध्ये हे प्रयोग केले गेले की एका गर्भवती स्त्रीला एक विशिष्ट संगीत तिला रोजच ऐकवायचे, ठराविक काळ, ठराविक वेळ. ती प्रसूत झाल्यानंतर ते आता तासाभरापूर्वी जन्माला आलेला शिशू, त्याला बाळाच्या कुठल्याही गोष्टीचं काही कळत नाहीये, पण ते संगीत ज्यावेळी त्याच्या कानावर पडलं त्याने त्याला रिस्पॉन्स दिला. याचा अर्थ शास्त्रज्ञांना कळालं की याला ही आठवण आहे की गर्भामध्ये मी ऐकलेलं आहे. तासाभराचा शिशू देखील त्याने गर्भावस्थेत ऐकलेल्या त्या संगीताला तत्काळ रिस्पॉन्स दिला. असे वेगवेगळे प्रयोग गर्भवती स्त्रीवर करण्यात आलेले प्रदेशामध्ये, आणि जो आवाज तो गर्भात असताना त्याने ऐकलेला आहे त्याला तो रिस्पॉन्स देतो. याचा अर्थ त्याने ते मनामध्ये त्याच्या आतमध्ये संग्रह केलेला आहे. आणि म्हणून आज विज्ञान हे स्वीकारतं की अभिमन्यू सुभद्रेच्या पोटात असताना चक्रव्यूहाबद्दल त्याला ज्ञान प्राप्त झालं. ही कथा कल्पित नाही, ही वस्तुस्थिती आहे, हे आज विज्ञान स्वीकार करतं. मग त्या गर्भात योग्य ते संस्कार होण्यासाठी आमच्या ऋषीमुनींनी सांगितलं, तुम्ही स्तोत्र मंत्र म्हणा, जे तुम्हाला करता येईल ते करा. मग विष्णू सहस्रनाम असो, रामरक्षा असो, हनुमान चालीसा असो, तुम्हाला जे काही करता येईल, पण तो परिणाम त्या गर्भावर होतो, शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टीने. मागच्या आम्ही एका प्रयोगात सांगितलं होतं, घडलेला प्रसंग सांगितला होता पहिल्या प्रवचनात, की गर्भात असलेल्या मुलीला शुद्ध रक्तवाहिनी आणि अशुद्ध रक्तवाहिनी हृदयात उलट्या लागल्या होत्या, आणि डॉक्टरांनी म्हणलं होतं ही जन्मताच निळी पडून येईल, तत्काळ ऑपरेशन करावं लागेल, नाही तर एक्सपायर होईल. ती मुलगी 6 महिन्यापर्यंत कधीही निळी पडली नाही, स्वस्थ राहिली. कारण आम्ही ती गर्भात असताना तिच्या आईला आदित्य हृदय म्हणायला सांगितलं होतं. ती नियमाने आदित्य हृदय म्हणायची. मुलगी झाल्यावरही अंगावर पाचताना आदित्य हृदय म्हणाली. डॉक्टरांना आश्चर्य वाटलं, 9 महिन्यापर्यंत ती मुलगी एकदाही निळी पडली नाही, पूर्णपणे स्वस्थ राहिली. दोन्ही नळ्या उलट्या लागल्या असून जी वरती लागायला पाहिजे ती खाली होती, जी खाली पाहिजे ती वरती होती. याचा अर्थ या सगळ्या गोष्टीचा गर्भावर परिणाम होतो. त्यामुळे आमचे ऋषीमुनींचा आग्रह होता, धर्माचे ज्ञान हे गर्भावस्थेपासूनच दिलं पाहिजे. आता काय म्हणावं काय म्हणू नये ही तुमची घराण्याची परंपरा,
तुमची ज्या देवतावर श्रद्धा असेल ते दैवत ते अमुकच म्हणा असा आग्रह कधीही ऋषीमुनीने केलेला नाही. ते तुम्ही ठरवायचं. असं म्हणतात की गायत्री मंत्र हा उष्ण आहे, मग तो गर्भवतीने केला तर चालतो का? याची चर्चा आम्ही स्तोत्र मंत्र विज्ञानामध्ये केलेली आहे. गायत्री मंत्रच नाही तर महाभगवतीच्या संबंधात सगळेच मंत्र उष्ण आहेत आणि म्हणून प्राचीन काळापासून स्त्रियांना या मंत्रापासून दूर ठेवण्यात आलं आहे. जोपर्यंत स्त्री मातृत्व धारण करून इच्छिते तोपर्यंत त्याला गायत्री मंत्रात जपायला हरकत नाही, पण किती संख्येत जपावं हे समजून घ्यावं लागेल. अमुक संख्येचा मंत्र जप झाला तर उष्णता वाढेल. त्या चंडीपाठ ज्याला आपण दुर्गा सप्तशती म्हणतो, आता मागच्या 2-3 महिन्यापूर्वी एका अशीच विवाहित कन्येने तिच्या हट्टाने तिने नवरात्र 9 पाठ केले. वेळेच्या आधी त्याला मासिक धर्म आला, नेहमीपेक्षा अंगावरून जास्त जायला लागलं, कारण तिच्या लक्षात आला मी नवरात्र 9 दिवस चंडीपाठ केले याचा, कारण ते चंडीपाठी उष्ण आहेत. स्त्री शरीराची रचना लक्षात घेऊनच ऋषीमुनींनी काही बाबतीत मना केलेली आहे, भेदभाव करण्यासाठी नाही. त्याने प्रत्येक स्त्रीने आता जर तिला मातृत्व धारण करायचं नसेल तर मग तिने जप कसा करावा. पण गर्भवती असताना गर्भाला संस्कार देण्यासाठी तिने गायत्री जप करायला हरकत नाही, पण किती संख्येने करावा हे तिला ठरवता येणार नाही. त्यासाठी योग्य त्या अधिकारी पुरुषाची शरण घेतली पाहिजे, कारण त्या अधिकारी पुरुष ठरवताना तिथे फक्त शारीरिक स्थिती लक्षात घेणार नाही, तिचे वंश परंपरा लक्षात घेईल, ते खानदान लक्षात घेईल, संस्कार लक्षात घेईल की ही किती उष्णता सहन करू शकेल. आणि मग त्या तो सांगेल तू इतक्यात जप कर. ते संस्काराशी संबंधित आहे. त्या आम्हाला अनेक लोक फोन करून विचारतात, आम्ही उत्तर देत नाहीत. व्यक्तिगत प्रश्नाचे उत्तर न देण्याचं महत्त्वाचं कारण त्याच्या घराण्याची माहिती नसते. तो शाकाहारी आहे का मांसाहारी आहे ते माहिती नसतं. एखादी व्यक्ती मांसाहारी आहे तर जप करत बसली, त्याचा रिव्हर्स परिणाम होऊ शकतो. त्याचं भोजन काय आहे, वंश परंपरा काय, याही गोष्टी काही बाबतीत लक्षात घ्याव्या लागतात. त्यामुळे गर्भवती स्त्रीने जप केला तर लाभ होईल, पण किती संख्येत करावा हे तिनेच ठरवू नये. योग्य त्या अधिकारी पुरुषाचं मार्गदर्शन घ्यावं. स्वामीजी, आजकाल गर्भामध्ये असताना बाळाला कधी एखादी किडनी आहे किंवा किडनी बरोबर जागेवर नाही आहे किंवा हृदयामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असे स्कॅनमध्ये दिसतं. मग अशा वेळेला आपण या स्तोत्र मंत्रांचा वापर करू शकतो का बाळाला? त्या प्रश्नाचं उत्तर दिलं की आम्ही आदित्य सांगितलं होतं. ललिता सहस्रनाम आहे, त्या आदित्य म्हणता येत नसेल किंवा त्या जी व्याधी डॉक्टरांनी निदान केले असेल त्या व्याधीला अनुरूप मंत्र म्हटला तर गर्भावर त्याचा लाभदायक परिणाम होतो. भय हे वास्तविक आहे की मनाची कल्पना? अभय, काय भय हे वास्तविक आहे की मनाची कल्पना? आणि अभय ही भावना आहे की अस्तित्वाची अवस्था, म्हणजे स्टेट ऑफ बिईंग? 1-2 गोष्टी लक्षात घ्या. पातंजल योगसूत्रामध्ये अभिनिवेश शब्द आलेला. अभिनिवेश म्हणजे जी श्रुती तुम्हाला मृत्यूनंतर देखील विसरता येत नाही, म्हणून मृत्यूला अभिनिवेश म्हटलेलं आहे. अगदी नुकतंच जन्माला आलेलं मूल देखील भयभीत होतो. अगदी नुकतंच जन्माला आलेलं मूल ते त्याच्या शारीरिक प्रतिक्रिया देतं, त्यावर लक्षात येतं ते भयभीत आहे. ज्या लेकराला भय म्हणजे काय काही माहीत नसतं त्याच्यात देखील भयाची उपस्थिती असते. समजा एखादा विधर्मी आहे, तो रामालाच मानत नाही, त्याच्या संस्कृती रामच नाही, मग त्याला रामरक्षेचा फायदा होईल का? अमुक अंशाचा फायदा होईल जिथं रामरक्षेचा स्पंदन आणि कंपनाचा संबंध आहे. वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी, हिंदू असो, मुसलमान असो, ईसाई असो, त्या वेवलेंथ फ्रिक्वेन्सीचा जो शारीरिक परिणाम व्हायचा, मानसिक परिणाम होणार तो ठिकाणावर सारखाच होईल. मग तो हिंदू असो, इस्लाम असो, मुस्लिम असो, बौद्ध असो, आणखी कुठल्या धर्माचा असो. पण हिंदू व्यक्ती रामाला मानते, त्याचा श्रद्धा ठेवते, म्हणून रामरक्षाचा त्याला अधिक लाभ होईल आणि तो त्याच्या श्रद्धेमुळे होईल. विधर्मी लोकांना रामाबद्दल काही श्रद्धा नसेल, त्यामुळे त्यांचा लाभ
विशिष्ट मर्यादेपर्यंत शारीरिक आणि मानसिक अवस्थेला होईल हे नक्की, पण हिंदू इतका होणार नाही आणि तिथं श्रद्धेचा भाग जुळलेला असेल. त्या श्रद्धाने आतून आत्मिक मानसिक प्रक्रिया बदलण्यात खूप मदत होते. ईश्वरात श्रद्धा असेल तो रात्री अंधारात चालला तरी त्याला भीती वाटणार नाही, कारण ते तिथं बाहेरची परिस्थिती मदत करत नाही, त्याची आंतरिक श्रद्धा मदत करते. इतकंच नाही, आमच्याकडे एकदा एक पती पत्नी आले, त्याला गिरणाला जायचं होतं. पत्नी शारीरिकरित्या स्वस्थ होती, ती चढू शकत होती. पतीचं ऑपरेशन झालं होतं, त्याला स्टीलचे रॉड टाकले होते पायामध्ये अपघातामुळे. मग त्याला शंका होती मी चढू शकेल की नाही, मला स्टीलचे रॉड टाकले पाहिजे, मला चढता येणार नाही, म्हणून त्याने शंका व्यक्त केली. आम्ही त्याला म्हणालो एक उपाय सांगतो, पहिल्या पायरीवर डोकं टेकव आणि दुसऱ्या पायरीवर पाय ठेव. पहिल्या पायरीवर डोकं ठेव म्हणजे श्रद्धेने समोर की तुझी इच्छा असेल तर चढून घे, दुसऱ्या पायरी पाय ठेव. आणि ती व्यक्ती गिरणार चढली. पण आमच्याकडे जो श्लोक आहे तो श्लोक आम्ही स्वतः गिरणारमध्ये अशा 2 व्यक्ती पाहिल्या, जे पाहून आम्हाला अत्यंत आश्चर्य वाटलं. अजूनही आम्हाला तो अनुभव विसरलो नाही. गिरणारच्या आमच्या वास्तवाच्या काळामध्ये एक व्यक्ती आली, त्याच्या दोन्ही काखेत घोड्या होत्या. आता काखेला घोड्या लावून चालणाऱ्या व्यक्तीला सामान्य रस्त्यावर चालणार देखील बगलेमध्ये वेदना होतात. घोड्या उचलायच्या, टाकायच्या, मग चालायचं, त्याच्या बगलेमध्ये पीडा होत असते सामान्य रस्त्यावर चालताना. अशी व्यक्ती गिरणारच्या जे 10,000 पायऱ्या म्हटल्या जातात त्या चढून कुंडलला आलेली आम्ही स्वतः पाहिलेली आहे. मला आश्चर्य वाटतं, त्या व्यक्ती संवादी सांगितला. पण त्यापेक्षा आश्चर्याचा धक्का बसणं अजून बाकी होतो. त्यानंतर महिना 2 महिन्यांनी आणखी एक व्यक्ती आली, तिला दोन्ही पायच नव्हते खाली, दोन्ही हातावर ते आपलं शरीर तोडून पुढच्या वरच्या पायरीवर ठेवायचं, पुन्हा वरच्या पायरीवर हात ठेवायचे, त्या हातावर शरीर तोडून वरच्या पायरीवर ठेवायचं. असं करत ती व्यक्ती किती दिवसात पोहोचली हे महत्वाचं नाही, ती कुंडापर्यंत पोहोचली हे आम्ही डोळ्यांनी पाहिलं आहे. आणि त्यावेळी तो श्लोक जो किती यथार्थ आहे तो अनुभवला. पंगुम लंघयते गिरिम. आता हे पंगुम लंघयते गिरिम कशाच्या जोरावर झालं, शारीरिक मानसिक नाही, श्रद्धेच्या जोरावर झालं. यात कृपा तमहम मध्ये, म्हणजे कृपा मिळेल कुठून, तुमच्या श्रद्धेने. पाऊस सगळीकडे पडतो, शेतात पीक येतं, रस्त्यावर वाहून जातं, बाकीच्याने गवत उगवतं. आणि जशी तयारी करून ठेवली असेल, शेत नांगरून ठेवलं असेल, बीज टाकली असेल, पीक येईल. शेत नांगर नसेल, गवत उगवेल. प्रश्न पावसाचा नाही, ईश्वरी कृपा सगळ्यांकडे असते. तुमची मानसिक तयारी काय आहे त्याप्रमाणे त्याचं फळ मिळणार. म्हणून पंगू लंघयते गिरिम यत् कृपा तमहम वंदे. कृपेला पात्र होण्यासाठी श्रद्धा आहे. मग ती श्रद्धा आली तर अनेक चमत्कार पूर्वी घडलेले आजही घडतात, अशा काही नाही. अनेक गोष्टी आम्ही काल परत एक पोस्ट टाकली, एका डॉक्टरने ऑपरेशनचा अनुभव सांगितला. जे ऑपरेशन मेडिकल सायन्सच्या दृष्टीने अशक्य होतं, असंभव होतं, त्या डॉक्टरने ईश्वराला प्रार्थना केली की ऑपरेशन केलं ते यशस्वी झालं. असे 2-3 उदाहरणं. एक उदाहरण भारताचे राष्ट्रपती अब्दुल कलामाने स्वतः त्या डॉक्टरने सांगितलेला त्यांनी उल्लेख केलेला आहे. डॉक्टरजवळ त्याच्या कौशल्य आहे, पण ज्या ठिकाणी त्याच्या कौशल्य कामास येत नाही अशी ऑपरेशन 2-3 उदाहरणं आम्ही वाचण्यात आहेत. आणि ते सुद्धा डॉक्टरच म्हणतात त्यात आम्ही काही केलं नाही, ती ईश्वरी कृपा. त्याचा श्रद्धा हा एक महत्वाचा भाग बजावतो. तुमची श्रद्धा नसेल तर त्या मंत्राचा परिणाम होईल, पण एक विशिष्ट मर्यादेपर्यंत. त्याच्या स्पंदन आणि लांबी वेळेक आणि फ्रिक्वेन्सीचा जेवढा शारीरिक मानसिक परिणाम होईल तेवढा लाभ कुठल्याही धर्माच्या कुठल्या विचारार्थी नास्तिक असला तरी होईल. चटका हा सगळ्यांना सारखाच लागतो. मग पाया तुम्ही जाणून बुजून ठेवा, अजाणते ठेवा, चटके लागतात. अनेक वेळा येतं की काही लोक होळीच्या यावर पळत जातात आणि ते त्यांना चटके लागत नाही, आणि याचं कारण अजूनही सायन्स शोधू शकलं नाही. मग तिचा खेळ कसला आहे, तर